नमस्कार, मी सारंग काका. आज एक पकड मधल्या बोटानं खेळण्यासाठी पाहणार आहोत. ती पकड काही लहान मुलांना उपयोगी पडेल किंवा जे खेळतात त्यांना फास्ट स्पीड करण्याकरताच उपयोग आहे. त्याचं टेक्निक काय आहे, मला आवडलेलं टेक्निक ते मी पाहतो. हे मधलं बोट सरळ ठेवलं तर हे सरळ नख दिसते. सरळ नख, अगदी सरळ नख. आता हे क्रॉस नख म्हणजे तिरकं नख. हा पॉईंट हे तिरकं नख. तिरकं नख ही अशा पद्धतीनं ह्या बोटानं मारायचं आहे. पण मारताना कसं मारायचं आहे, इथं गेलो, सेंटरच्या मध्ये स्ट्रायकर आणला, त्या सेंटरच्या मध्ये स्ट्रायकरच्या कडेला हे नख बरोबर तिरकस लागलं पाहिजे. पण आता लागून परत बोर्डावर घेऊन थ्रो मारायचा आहे. त्यावेळेला ही लाईन क्रॉस करतं. म्हणजे काय काय करायचं आहे, सेंटरला जायचं, हे तिरकस नख त्या कडेवर लावायचं, खाली डाऊन, परत नख बोर्डावर ठेवणे आणि मारायचे. पण इथं स्ट्रायकर पुढं सुटला जातो. त्या उपाय काय, ही गोष्ट इथून मागूनच सुरू करायची. थोडीशी जरा ढकलायचं आणि पुढं जरा पुढं ढकलता खाली बोर्डावर मारायचं. मला सांगता कॉन्सन्ट्रेट करता येत नाही. इथं गेलो, थोडं मागं ठेवलं, पुढं गेलं, मारलं, फास्ट स्पीड ठेवलं, पुढं गेलो, मारलं, पुढं गेलो, मारलं. आता या खुंटीला बोर्डावर प्रेस होताना सुटताना ते मागून घ्यावे लागते आणि मग प्रेसवर आणल्यावर ढकलता येते. आता ह्याला दुसरा पर्याय काय, जागेवर ठेवून खेळायचं असल्यास जागेवर ठेवा. इकडून डाव्या हाताने ह्याला कॉम्पॅक्ट करा, डावा हात सोडा, उजवा हात मारा. हे ठेवलं, हे इथं सेंटरला नेलं, हे मागं आणलं, नेम ॲडजस्ट केला, पुढून मारलं. असं खेळू शकता.